नमस्कार मित्रांनो. जगात भारी अशा गणेशोत्सवाला आता अवघे काही दिवस बाकी आहेत. गणेशोत्सवाची लगबग आपल्याला महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात बघायला भेटते. जागोजागी मोठमोठ्या मंडळाचे देखावे उभारण्यात येतात. ढोल ताशांचा आवाज आसमंतात घुमू लागतो. गल्लोगल्ली मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग चालू होतात. असे एक ना अनेक घडामोडी गणेशोत्सवासाठी एक वाइब्स तयार करतात. आणि ही वाइब्स जगात भारी आहे यात शंका नाही. असा दुसरा कोणता सण नसेल ज्याची लगबग आपण 50-60 दिवसा आधीपासूनच बघतो. या सगळ्या लगबगीत सर्वात महत्वाचा धागा असतो तो म्हणजे आपला बाप्पा, बाप्पाची मूर्ती. या उत्सवाचा सर्वात महत्वाचा केंद्रबिंदू बाप्पाची मूर्ती. मग ती मूर्ती घरातली असो किंवा मंडळाची, प्रत्येकाला आपली मूर्ती किती भारी असावी याचीच ओढ असते. आजकाल तर मंडळाची चढाओढ लागलेली आहे. ज्यांची मूर्ती सगळ्यात उंच तेच मंडळ भारी. ही अनोखी स्पर्धा पाहून मनात कधी कधी एक प्रश्न निर्माण होतो. बरं मंडळींनो, तुम्ही मूर्ती उंच कराल हो, पण मग त्या बाप्पाला तुमची प्रार्थना, तुमची आळवणी, तुमची गाऱ्हाणी ऐकू तरी जातील का? तुम्ही तुमच्या बाप्पाकडे डोळे भरून पाहू तरी शकाल का? खरंच ना. बरं असो, मुद्द्याकडे येतो. परवा एका गणेश मूर्तीच्या कारखान्याला दरवर्षीप्रमाणे भेट दिली. इतक्या सर्वांग सुंदर गणेश मूर्ती पाहून खूप भारी वाटलं. जवळपास 800 ते 1000 मूर्ती एकत्र बघून वाटलं, अरे बापरे, हे तर बाप्पांचं संमेलनच भरलंय. आणि अचानक मनात एक विचार आला, एवढ्या सगळ्या मूर्त्या कुठल्या ना कुठल्या घरात, कुठल्या ना कुठल्या मंडळात तर जाणारच. प्रत्येक बाप्पाला असं वाटत असेल ना, तो पण एक्सायटेड असेलच की मी यंदा कोणत्या घरात, कोणत्या मंडळात जाणार, माझी सेवा कशी होणार, मी किती दिवस तिथे असणार, मला भावभक्तीपूर्वक भजन ऐकायला भेटणार की कर्ण कर्कश गाणी ऐकायला लागणार. त्याच्याही मनात आपल्या भक्ताविषयी कुतूहल असेलच. त्यालाही वाटतच असेल की माझा भक्त कसा असेल, काय असेल त्याचं नाव, काय असेल त्याचं नाव, काय असेल बरं त्याचं गाव, काय असतील त्याच्या मनीचे भाव, किती विचार करू मला ठाव नाही राव. बापरे, खरंच किती स्ट्रेस असेल ना आपल्या बाप्पांना पण. खरं तर मूर्तिकार बांधव वर्षाचे 365 दिवस आपल्या हातून नाना प्रकारे मूर्त्या घडवत असतात. मूर्ती घडतानाही ती किती लोकांच्या हातून जात असेल. कोणी साच्यामध्ये माती टाकत असेल, कोणी मूर्तीला हात जोडत असेल, कोणी रंगकाम करत असेल, तर कोणी सुबक, आखीव, रेखीव डोळे रसा करत असेल. एक मूर्ती तयार होताना त्या मूर्तीला किती लोकांचे हात लागले असतील. ती मूर्ती बनते, तिथून ती स्टॉलवर येते. आपण गणपती बाप्पाच्या स्टॉलवर जातो, त्या शेकडो हजारो मूर्त्यांमध्ये आपल्याला एक मूर्ती दिसते आणि बघितल्याबरोबर ती आपल्याला आपली वाटते. आणि स्टॉलवाल्यांनी इतर कितीही मूर्त्या दाखवल्या तरी आपली नजर मात्र त्या एका मूर्तीवरच अडकलेली असते. असं का होत असेल बरं? आपण आपल्या बाप्पाला निवडतो की तोच आपल्याला निवडतो ते मात्र बाप्पाच जाणे. खरंच अनादि अनंत काळापासून हृदयावर राज्य करणाऱ्या, 14 विद्या आणि 64 कलांच्या अधिपती असणाऱ्या गणपती बाप्पा चरणी अशी शब्दरूपी सेवा घडत राहो हीच प्रार्थना. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. मित्रांनो, तुमच्या घरची, तुमच्या मंडळाची मूर्ती घेताना तुम्हाला जर असं काही जाणवलं तर नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.